एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांच्यातील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे, कारण श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबईमध्ये समावेश करण्याला गणेश नाईकांनी विरोध केलाय। तसं पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। काय आहेत नवी मुंबईतल्या 14 गावांचा तो वाद, बघूया। 14 गावांवरून शिंदे विरुद्ध नाईक सामना। नवी मुंबईत 14 गावांच्या समावेशाला नाईकांचा विरोध। गावांच्या समावेशावरून शिंदे आणि नाईकांमध्ये झुंपली। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष उभा महाराष्ट्र पाहतोय। दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत। आता तर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातली 14 गावं नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याला गणेश नाईकांनी विरोध केलाय। त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शीळ तळोजा लगतच्या गावांचा समावेश नवी मुंबईत नको अशी विनंती केली आहे। शीळ तळोजा मधल्या 14 गावांना गणेश नाईकांनी विरोध दर्शवला। खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातल्या 14 गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीआधी गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात आला होता। गावं नवी मुंबईत नको अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली। गावांना नवी मुंबईत घेतल्यास 6000 कोटींचा निधी लागणार, याचा भार नवी मुंबईतल्या जनतेला बसणार असं नाईकांचं म्हणणं आहे। गावांमध्ये अनधिकृत भंगारवारी असल्याचा गणेश नाईकांचा आरोप आहे। गावं समाविष्ट केल्यास शासनानं निधी द्यावा, 14 गावांना जोडणारं टनेल बांधून देण्याची गणेश नाईकांनी मागणी केली आहे। 14 गावांकरता या ठिकाणी आम्हाला त्याचं ऑब्जेक्शन पण नव्हतं, परंतु ज्या अटी शर्ती होत्या की तिथलं अतिक्रमण बाहेर काढणं, टनेल काढणं आणि त्याचबरोबर 6500 कोटी रुपये देणं, आता ती ही गोष्ट शक्य नाही। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं की ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत तुम्ही वर्ग करण्याचा जो GR काढलाय तो रद्द करावा आणि ती गावं बाहेर काढावी। महायुतीच्या 2 मंत्र्यांमध्येच वाद सुरू असल्यानं विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली। गणेश नाईकांना शिंदेंविरोधात उभं केलं जात असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले। 2 पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे। 2 पक्षातील एकमेकांच्या वरची कुरघोडी सुरू आहे। 2 पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेंच्या संघटनेची गोची करायचं, मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा। नवी मुंबईत गणेश नाईकांचं हम करे सो कायदा असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले, तर गणेश नाईकांना मुख्यमंत्री न्याय देतील आणि एकनाथ शिंदेंवर अन्याय होईल असं चित्र दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले। नवी मुंबईमध्ये हम करे सो कायदा गणेश नाईकांचा स्वभाव आहे। नवी मुंबई हे त्यांचं फिफ्डम आहे, म्हणजे त्यांचं राज्य आहे। माझ्या राज्यात राज्य सरकारनेही काय करायचं तर ते स्वतः निर्णय घेतात की राज्य सरकारने काय करायचं, मुख्यमंत्र्यांना ऐकतील त्यांचं। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर तिथं मोठ्या प्रमाणात दबदबा हा तयार केला गेला होता। नाईक साहेबांना मंत्री कशामुळे केलेला आहे की तिथला जो शिंदे साहेबांचा दबदबा आहे हा कुठेतरी कमी व्हावा। 14 गावं नवी मुंबईत समाविष्ट करावी ही गणेश नाईकांचीच मागणी होती। मात्र आता ते भूमिका का बदलतात असा सवाल शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी उपस्थित केला। त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांची समजूत काढणार असल्याचं देखील ते म्हणाले। 14 गावातील सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती। आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल, परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील, पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल। ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे, त्याकरता वेगळी तरतूद सुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील। अनेकदा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंविरोधात रोखठोक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यावरून भाजप आणि शिवसेनेचे नेते समोरासमोर आल्याचं देखील दिसलंय। मात्र पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी यावर बोलणं टाळलंय। त्यामुळे पुढच्या काळात शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।